तुमचं वय 50च्या आसपास आहे आणि तुमचे गुडघे दुखतायत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. भारतामध्ये स्त्रियांमध्ये असणारी गुडघेदुखी किंवा कंबरदुखी ह्याचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यातही मेनोपॉझल एजच्या दरम्यान म्हणजे वयाच्या 50च्या दरम्यान हे लक्षण खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवायला लागतं. तर ह्याचं कारण राहतं की स्त्रियांमध्ये जे एस्ट्रोजन लेवल कमी व्हायला लागतं, तर त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस चेंजेस जास्त निर्माण होतात. पण त्याचबरोबर 50च्या पुढचं एज जे स्त्रीचं राहतं म्हणजे दरम्यान मेनोपॉज येतो, तर त्यानंतर एजिंग हे खूप फास्ट वाढायला लागतं आणि आयुर्वेदामध्ये असं म्हटलंय की तो जो काळ असतो तो वाताचा असतो. म्हणजे वातदोष प्रकर्षाने शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये जाणवतो तेव्हा. तर त्यामुळे एजिंग फास्ट होतं आणि जसं जसं वात वाढत जातो तसं तसं हाडांचा ठिसूळपणा अजून जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो. तर ह्या दरम्यान औषधांबरोबर आहारातले बदल हे खूप महत्वाचे ठरतात. म्हणजे स्त्रिया शक्यतो स्वतःच्या आहाराकडे इतक्या प्रमाणामध्ये लक्ष देत नाही. ते घराचं भरण पोषण करत असतात, पण स्वतःकडे लक्ष देणं त्यांना तेवढा वेळ देता येत नाहीये. तर अडचण ही होते की त्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे निर्माण होणारं ऑस्टिओपोरोसिस हे खूप जास्त प्रमाणात राहतं. तर हे दुरुस्त करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहारातले काही नियम सांगितलेले आहेत. त्याच्यासोबत कॅल्शियम डेफिशियन्सी मेजॉरिटी प्रमाणात असते, त्याची रिकव्हरीच्या हिशोबाने आहारातले काही बदल सांगितलेले आहेत. आणि त्याचसोबत बस्ती म्हणजे तिक्तक्षीर बस्ती नावाचा एक बस्ती सांगितलेला आहे, जो ह्या स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये म्हणजे 50च्या वयोगटात असणाऱ्या स्त्रिया त्यांचे जर कुठल्याही पद्धतीने गुडघेदुखी होत असेल आणि कंबरदुखी होत असतील आणि औषधं खाऊन कंटाळलेले असतील, तर त्यांनी नक्की हे तिक्तक्षीर बस्ती वापरून बघावेत. त्याचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा होईल.